झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय सायंकाळच्या प्रहरी 25 एप्रिल 2026 रोजी श्रद्धावंत धम्म उपासक उपासिका डांगे परिवार बरोबर की ताकसांडे डांगे परिवाराने आपल्या सम्यक आजीविकेतून निर्माण केलेल्या या सुंदर अशा वास्तूचा गृहप्रवेश धम्म संस्कार विधी बुद्ध पूजेद्वारा भंतेजींच्या शुभ हस्ते आणि श्रद्धावंतांच्या उपस्थितीमध्ये आज रोजी इथे संपन्न होत आहे। तेव्हा या प्रसंगी उपस्थित सर्व श्रद्धावंत डांगे परिवार धम्मदेसना श्रवण करण्यासाठी इथे उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। सर्वप्रथम संपूर्ण डांगे परिवाराचं आपण सर्वांनी साधुकार तथा टाळ्यांच्या गजरांमध्ये अभिनंदन करावे। अत्यंत सुंदर असा बंगलो इथे निर्माण केलेला आहे। घरामध्ये गेल्यानंतर जेव्हा लहानपणी चित्रपटांमध्ये घर पाहत होतो, आता साक्षात बाबासाहेबांच्या लेकरांनी अशी घरं निर्माण केली आहे। त्या महामानवासाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आपण बाबासाहेबांच्यासाठी, कारण खातो तो घास आणि घेतो तो श्वास कुणामुळे आहे? फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे। आणि त्यामुळे आता आमच्या सिंगरने सुंदर असे गीत गायलं बघा, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र। एक काळ होता आपल्याकडे खरंच काही नव्हतं बघा, कुडाची घरं होती, सावलीचा विंटाळ होत होता, आपल्या भर दुपारी घराच्या बाहेर पडावं लागायचं आणि शिक्षणापासून वंचित होतो आपण सर्वजण। कुठली नोकरी, कुठले दागिने, कुठली घरं, कुठलं शहर आणि कुठलं काय ह्याची कल्पनाही करू शकत नव्हतो, स्वप्नही पाहू शकत नव्हतो। पण एक महामानव इथे जन्माला आला 14 एप्रिल 1891 ला महू गावामध्ये मध्य प्रदेशामध्ये, आणि त्याने इथे 18 पिढ्यानपिढ्या दारिद्र्यात खितपत पडलेल्या समाजाला हे सोन्याचे दिवस आणले बघा। आणि त्यामुळे बाबासाहेब आपली शान आहेत। बाबासाहेब आपल्याला पूर्ण जीव आपला बाबासाहेब आहेत आणि बाबासाहेबांमुळेच सर्व काही आहे। या बंगल्याचा घराचा गृहप्रवेश धम्मसंस्कार विधी गेल्या अनेक दिवसांपासून करण्याची मनीषा डांगे परिवाराची होती। मला वाटतं कोण कॉन्टॅक्ट करत होतं? टाकसांडे डांगे आई, तुम्ही पण? अहो किती फोन, किती मेसेजेस केले असतील त्यांनाच माहीत, त्यात रिस्पॉन्स किती आम्ही दिला असेल ते आम्हाला माहिती। आणि तारखेवर तारीख करता करता मध्यंतरी 2 वेळा प्रोग्राम फिक्स झाला होता, परंतु मध्येच मग कुठल्या दरवाजाचं काम राहिलं होतं किंवा अजून काय काय शिल्लक राहिलं होतं, आणि त्यामुळे बघा सकाळचा प्रोग्राम असतो गृहप्रवेशाचा आणि तारीख मिळत नाहीये भंतेजींची म्हणून बघा सायंकाळचा प्रोग्राम ठेवला। मी सकाळी अमरावतीमध्ये होतो, नांदगाव खंडेश्वर मध्ये, तिथे येवती या गावामध्ये धम्मदेसना होती जयंतीच्या निमित्ताने, आणि मग त्यांना सांगितलं सायंकाळची वेळ आहे। ऍक्च्युली हे रोजच आमच्या बरोबर होते। आताच आई डांगे आई म्हणत होत्या भंतेजी इथे पण तसंच होता, ट्रिप होत होता, आता उडत होतं बघा, मध्ये मध्ये लाईट जात होती आणि पुन्हा येत होती।
असं दररोज होते बा. काय माहिती कुठल्या जन्मातलं यांच्या बरोबर वैर आहे माहिती नाही. लाईट बरोबर MSCB वाल्यांबरोबर हे असं होतेच बघा. नेमकं माझ्याच प्रवचनाच्या वेळेला लाईट जाते बघा सगळीकडे. तर इथेही काही त्याला अपवाद राहिलेला नाहीये. इथेही तसंच झालं, पण लाईट नाही गेली. पण आता माईकचा प्रॉब्लेम झालेला, पण माईक पुन्हा सुरू झाला तर अधिक प्रवचन लांब लचक देणार नाही. थोडीशी धम्मदेसना होईल, कारण डांगे परिवाराची फार मनातून इच्छा होती भंतीजींनी यावे आणि गृहप्रवेशाच्या निमित्ताने धम्मदेसना द्यावी. घरामध्ये परित्राण पाठ झाला आणि बाहेर धम्मदेसनेसाठी ही अरेंजमेंट केली आहे बघा. तुम्ही गृहप्रवेशाला अनेक ठिकाणी गेला असाल, परंतु बघा धम्मदेसनेसाठी विशेष अवकाश तर काढला आणि विशेष अरेंजमेंट केली आहे बघा. हे तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. एकदा पुन्हा डांगे परिवारासाठी आणि डांगे परिवारासाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण ही धार्मिकता ही श्रद्धेतून निर्माण झालेली आहे आणि ही बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञता आहे, भगवान बुद्धांच्या प्रति कृतज्ञता आहे, त्यांच्या धम्माच्या आणि संघाच्या प्रति असलेली ही कृतज्ञता आहे. हे भल्यांना जमत नाही बघा. लहानपणापासून आम्ही पाहतोय अनेक ठिकाणी लोक गृहप्रवेश करतात, धम्मसंस्कार विधी करतात, परंतु विशेषत्वाने भिक्खू असतील किंवा धम्मदेसना असतील त्यांच्यासाठी मात्र प्रोग्राम तसा काही विशेष नसतो. परित्राण झाला पाहिजे, भंतेजी आले पाहिजे, भोजनदान वगैरे झालं पाहिजे आणि मग विषय संपला. तसं इथे झालं नाही. मला खरोखरच फार आनंद झाला की हे सगळं काही तुम्ही फार विशेष प्रकारे निर्माण केलंय. तसं तर बघा बाबासाहेबांची तर पुण्याई आहेच आहे, परंतु भगवान बुद्ध म्हणाले हे वैभव, धन संपत्ती किंवा ज्याला सुख म्हणू, भौतिक सुख हे प्रत्येकाच्याच वाट्याला येत नाही. तुम्ही नागपुरात फिरत असाल, इकडे तिकडे सगळेच लोक श्रीमंत आहेत का? सगळ्यांच्याच वाट्याला धनसंपत्ती आहे का? बिलकुल नाही आहे. सगळ्यांच्याच वाट्याला धनसंपत्ती नाही आहे. फार क्वचित लोक असतात. भगवान बुद्धांनी सांगितलं की ज्यांच्या वाट्याला धन संपत्ती म्हणजे भौतिक सुख येते. या जगतामध्ये असंख्य लोक अशी आहेत की त्यांना स्वतःचं हक्काचं घर नाही आहे, इव्हन झोपडी पण नाही आहे. तुम्ही पाहत असाल रस्त्यावरती लोक राहतात, ब्रिजच्या खालीही लोक आज राहतात, पाल मांडून लोक राहतात. स्वतःचा त्यांना गॅस नाही आहे, स्वतःची चूल नाही आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचे भरझरीचे कपडे म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी म्हणा त्यांना उपलब्ध नाही आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये सांगितलं आपले पूर्वकर्म सुद्धा चांगले पाहिजे बघा. पूर्वकर्म चांगले असतील तर, आता तुम्ही आपल्या चॅनलवरून प्रवचन ऐकत असाल द ग्रेट हॅपीनेस वरून, तर कर्माच्या संदर्भामध्ये कर्माचे प्रकार आणि कोणत्या कर्मामुळे काय प्राप्त होते मनुष्याला, इव्हन सौंदर्य असेल किंवा धनदौलत असेल, चांगली मुलं असतील किंवा पती पत्नीची चांगली जोडी असेल, ह्या सगळ्यांना सुद्धा आपले पूर्वकर्म जबाबदार असतात. हे भगवंताचं वचन आहे. इथे जे म्हणून काही आपल्याला प्राप्त होते त्याला सर्वस्वी आपले पूर्वकर्म आणि वर्तमान कर्म जबाबदार असतात. आणि म्हणून पुण्य कर्म, कुशल कर्म करण्यासाठीचा उपदेश भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये अनेक लोकांना केलेला आहे. अनाथ पिंडकाला असंच उपदेश करत असताना भगवान बुद्धांनी सांगितलं गृहस्थ लोकांना धन कमवता आलं पाहिजे. काय म्हणाले? गृहस्थ लोक आहेत तर धन कमवताही आलं पाहिजे. माता पित्याने जे कमवलंय त्याच्यावरच विसंबून राहता कामा नये. आपण दीर्घोद्योगी असायला पाहिजे, म्हणजे मेहनत करणारे असायला पाहिजे आणि तेही सम्यक आजीविकेतून मेहनत करणारे असायला पाहिजे. म्हणून धन कमवता यावं, परंतु कमवूनच फक्त येऊ द्या येऊ द्या येऊ द्या आणि खिसा भरू द्या, बँक भरू द्या, बस येऊ द्या फक्त, बटन दबलं की मग मला जाऊ द्या, असं होता कामा नये. तर धन कमवताही आलं पाहिजे. आणि त्या पुढे जाऊन अनाथ पिंडकाला भगवान म्हणतात कमवलेलं धन योग्य प्रकारे खर्चही करता आलं पाहिजे. आणि तुम्हाला ठाऊक असेल भगवंताने अनाथ पिंडकाला सांगितलं योग्य प्रकारे धन कसं खर्च करायला पाहिजे. तर आपल्या कमविलेल्या धनाचे 4 भाग करायला सांगितले, 4 हिस्से करायला सांगितले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 रुपये दिवसाला कमवत असेल तर 25 रुपयाचे किती हिस्से? 4 हिस्से. पहिला हिस्सा माता पित्याच्या सेवेसाठी काढून ठेवा म्हणाले, कारण त्यांनी जन्माला घातलंय आपल्याला, लहानाचं मोठं केलंय आपल्याला, पोटाला चिमटा देऊन आपल्याला त्यांनी जीवाचं रान करून आपल्याला मोठं केलेलं असते. म्हणून आपली जबाबदारी आणि आपलं कर्तव्य असते की आई वडील किंवा घरातली सासू सासरी लोक जेव्हा म्हातारे होतात तेव्हा त्यांच्या सेवेसाठी एक हिस्सा आपण कमवित असलेल्या धनदौलतीमधील बाजूला काढून ठेवावा. दुसरा हिस्सा जो भगवंताने सांगितलेला आहे तो म्हणजे आपला
संसार प्रपंच चालविण्यासाठी बाजूला काढून ठेवावं म्हणाले भगवान बुद्ध. पती पत्नी आहेत, मुलं आहेत, घर वगैरे किंवा अजून कुठले जे काही कामं असतात त्यासाठी म्हणून दुसरा हिस्सा. तिसरा हिस्सा सांगितला भगवंताने इन्व्हेस्टमेंट करण्यासाठीचा. बघा 2500 वर्षांपूर्वी भगवान बुद्ध गृहस्थांना उपदेश करताना सांगतात तिसरा हिस्सा बचत करून ठेवला पाहिजे. कारण फ्युचर मध्ये भविष्यामध्ये तुम्हाला कोणतं संकट येईल, कोणतं लग्नकार्य येईल किंवा दुःख सुख येईल हे सांगता येत नाही निश्चितपणाने. परंतु जर आपल्याकडे काही ठेव जमा केलेली असेल, बचत करून ठेवला असेल, इन्व्हेस्टमेंट करून ठेवली असेल तर त्या संकटाला वरती आपण मात करू शकतो. म्हणून तिसरा हिस्सा इन्व्हेस्टमेंट करून ठेवायला सांगितलेला आहे. आणि चौथा हिस्सा भगवान बुद्ध म्हणाले जी कमवतोय आपण धन दौलत, जो काही पैसा करन्सी आपल्याकडे येते तर कंपनीतून डिरेक्टली आपल्याकडेच नोटा येतात का? येतात का? हा, तुमच्या खिशातले पैसे काढून तर पहा मळलेले असतात पैसे. काऊन? तर ती याच्याकडून त्याच्याकडे, त्याच्याकडून याच्याकडे, आपल्याकडे येईपर्यंत ती नोट किती लोकांकडे गेली असेल आणि लोकांनी असं करू करू तुला म्हणून कधी पैशाला वगैरे हात लावल्यानंतर मस्त पैकी नंतर हात स्वच्छ केले पाहिजे. बघा तुम्हाला सांगतो की ते कॉइन्स असो किंवा नोटा असो, आपल्याकडे जो काही पैसा असतो तो आपल्याकडेच डिरेक्टली आलेला नसतो, कितीतरी असंख्य लोकांकडून आपल्याकडे आलेला असतो. आणि जोपर्यंत आपल्याकडे येतो तोपर्यंत जेव्हा जेव्हा ज्याच्या पॉकेटमध्ये किंवा खिशामध्ये वगैरे असेल तेव्हा तेव्हा त्या व्यक्तीला वाटतं की हा माझा पैसा आहे. तो पैसा ज्यांच्याकडे जात असतो तेव्हा तेव्हा त्या त्या व्यक्तीला वाटतं की याच्यावर माझा मालकी हक्क आहे, मी कमवलाय, माझी कमाई आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाची फिलिंग असते, भाव असतो प्रत्येकाचा. बघा जेव्हा जेव्हा त्याच्याकडे असतो तर मग भगवंताने सांगितलं की त्याच्यात फिलिंग जोडलेली आहे, भावना जोडलेली आहेत की पैसा धन दौलत काहीही असो जे की आपल्याकडे आलेला आहे तर भगवंतानी चौथा हिस्सा करायला सांगितला की तोच पैसा, तीच संपत्ती, तीच धन दौलत आपल्या घरामध्ये आपल्याला सुख शांती देऊ शकते. की ज्या धन दौलतीचा किंवा संपत्तीचा आपण चौथा हिस्सा दान पुण्यामध्ये देत असतो. योग्य ठिकाणी सम्यक आजीविकेतून कमवलेला चौथा हिस्सा दान पुण्यासाठी. तर किती हिस्से सांगितले? हे 4 हिस्से. लक्षात ठेवा, तुम्हाला हे सुरुवातीला मी सांगितलं. बघा तसं तर भगवान बुद्धांनी सांगितलं की सगळेच लोक काही दानशूर, सगळेच लोक काही शीलवान, सगळेच लोक काही ध्यानी इथे नसतात. माणसा गणिक त्याचे विचार, त्याचा स्वभाव इथे बदलत असतो. एका घरातले एका फॅमिली मेंबर जरी असतील सगळ्यांचा स्वभाव सारखा असतो? सगळेच प्रेमळ असतात काय? सगळेच गुणवान असतात काय? सगळेच सुस्वभावी असतात काय? सगळेच सेवाभावी असतात काय? सगळेच श्रद्धावंत असतात का? सिलवान असतात का? ध्यानी असतात का? बापा, ध्यानावर नसलेल्यांची संख्या तर लय असते. तुम्ही नाही तसे, तुम्ही तर लय चांगले आहे बापा, तुम्हाला नाही म्हणत. परंतु जे ध्यानावर नसतात मग ते घरात असो का समाजामध्ये असो त्यांची संख्या फार जास्त असते. आणि जे ध्यानावर असतात त्यांची संख्या बोर्डावर मोजण्या एवढी असते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की जेवढी माणसं असतात तेवढ्या प्रवृत्त्या असतात. अर्थातच प्रत्येकाचा स्वभाव इथे वेगवेगळा असतो. फक्त फरक एवढा असतो की काही लोक आपले अवगुण दूर करू शकतात, म्हणजे स्वतःला चेंज करू शकतात, बदलू शकतात, परिवर्तन घडवून आणू शकतात. आणि काही काही लोक जैसे थे बालपणातही तसेच, तारुण्यातही तसेच, मध्यवयातही तसेच आणि म्हातारपणातही तसेच आणि बटन दबल्यावर तसेच. मग लोक बोट बांधून घेतात, हात बांधून घेतात आणि उचला म्हणतात, आता यांना ठेवू नका म्हणतात. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले इथे आपण जन्माला आल्यानंतर बिलकुल राग, द्वेष, लोभ, मोह, माया, मत्सर, अहंकार, ईर्ष्या, संशय या अवगुणांना चिपकू नाही राहिलो पाहिजे. कारण आपल्याकडून अपेक्षा करणारे पण लोक असतात. जसे तुम्ही गृहस्थ आहात, तुम्ही आई असाल, तुम्ही बहीण असाल, तुम्ही पती असाल, तुम्ही पत्नी असाल, तुम्ही सून असाल, तुम्ही सासू असाल, जावई असाल, मुलगी असाल, ननंद असेल किंवा अजून कोण काही फॅमिलीचे रिलेशनशिप वाले असतात. प्रत्येकाबरोबर एकमेकांचा संबंध असतो आणि प्रत्येकाला एकमेकांकडून आदराची, प्रेमाची, आपुलकीची, जिव्हाळ्याची अपेक्षा असते की नाही? हो का नाही? तुम्ही नाही म्हटले तरी असते पहा, प्रत्येकाला अपेक्षा असते. आणि त्यामुळे बघा भगवान बुद्ध म्हणतात काही लोक इथे जन्माला आल्यापासून जर त्यांचे पूर्वकर्म चांगले असतील तर नॅचरली बघा काही लोक विनम्र, दुसऱ्यांना मदत करणारे, प्रेमळ, आदर करणारे असे असतात बघा काही काही लोक. आणि काही काही लोक पूर्वकर्मामुळे लेट डेंजर मानसिकता स्वभाव प्राप्त होते बघा. लहानपणापासूनच ते हट्टी, द्वेष करणारे,
क्रोधी, एकदम ऍटिट्यूड वाले, आणि विचारूच नका बाबा, गुणानं लय लोक भरलेले असतात, मला पाहन फुलं व्हा म्हणते, असायला लय काय काय असते, परंतु ते लय भयंकर परिस्थिती असते. काही काही ठिकाणी लोक सांगतात बा, मग ते घरी असो का दारी असो, सारखाच स्वभाव म्हणते बा, कोण बदलत नाही म्हणते. बरेच लोक सांगतात, म्हणते भंतेजी म्हणतात यांना शिबिराला पाठवण्याचा प्रयत्न केला जात नाही, विहारात जा म्हणतो ते तिकडे जात नाही, धम्मदेश ना ऐका म्हणतो तर ते ऐकत नाही, मला सगळं माहित आहे म्हणते आणि बदलायचं नाव नाही. बिलकुल असे अवगुण भरलेले आहे. पंचशील पालन करत नाही, उपवासात पालन करत नाही ना, काहीच कशातच काही नसते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलं की माणसं तेवढ्या प्रवृत्त्या स्वभाव वेगवेगळे असतात. व्यवहारामध्ये सुद्धा सांगताना मागे आम्ही सांगितलं होतं बघा, तसं तर 3 प्रकारच्या प्रवृत्तीवाले माणसं असतात या जगतामध्ये. किती? काही लोकांचे स्वभाव असतात दगडावर त्या ओढलेल्या रेषेसारखी. दगडावरती बघितलं तुम्ही, काही काही कारागिरी केल्या जाते बघा, आणि ती परमनंट असते बघा. अनेक वर्षानुवर्षांपर्यंत तुम्ही केव्ज वगैरे, लेण्या वगैरे पाहिल्या असतील तर बघा, त्या काळात 2000 वर्षांपूर्वी कोरलेल्या लेण्या अजूनही जशाच तशा आहेत, त्या मूर्त्या, छोटी छोटी कलाकृती वगैरे. तर म्हणून काही स्वभावाच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे, काही लोकांचा स्वभाव बिलकुल त्या दगडावर ओढलेल्या कोरलेल्या रेषेसारखा असतो, बिलकुल ते बदलत नाहीत. म्हणजे बदलत नाहीत, मग ते भगवान बुद्धाने सांगू द्या, अर्हताने सांगू द्या, का भिक्खूने सांगू द्या, का सामनेराने सांगू द्या, का आईनं सांगू द्या, का वडिलांनी सांगू द्या, का पत्नीने सांगू द्या, का पतीने सांगू द्या, का भावाने सांगू द्या, का अजून कोणी, ते बदलायचं नाव घेत नाही. तर अशा लोकांचा स्वभाव दगडावर ओढलेल्या रेषेसारखा असतो बा. तुमचा असा नसावं म्हणजे झालं बा. तुम्ही नाहीये तसे, तुम्ही फार चांगले आहे, परंतु अशा स्वभावाचे पण लोक असतात का नाही? बिलकुल असतात. तुम्ही नाही म्हटले तरी असतात पहा, तुम्हाला अनुभव येत असेल. तर हा एक स्वभाव असतो की ते बदलून घेत नाहीत, स्वतःला चेंज करत नाहीत, आपल्याच याच्यामध्ये असतात, तंद्रीमध्ये असतात बघा. मग ते स्त्री असू शकते, पुरुषही असू शकते, कोणी असू शकते. बिलकुल हा पहिला स्वभाव. दुसरा स्वभाव सांगितला बघा, तो सांगितला जमिनीवर ओढलेल्या रेषेसारखा. कसा? जमिनीवर म्हणजे मातीवरती ओढलेल्या रेषेसारखा. आता काही काही लोक असतात बघा, अगोदर अवगुण त्यांना चिपकलेले असतात, पण एखाद्या भंतेजींच्या संपर्कात येतात, किंवा धम्मदेशना ऐकतात, किंवा विहारात कोणाच्या तरी संपर्कात येतात, कोणा साधकांच्या संपर्कात येतात, ध्यान करणाऱ्या लोकांच्या संपर्कात येतात, उपवास पालन करणाऱ्या लोकांच्या संपर्कात येतात, किंवा कुठेतरी ते चेंज होतं त्यांचा, आणि त्यांचं माइंड फ्रिक्वेन्सी मग चेंज होते, आणि त्यांना फील होते की अरे आपला मार्ग काहीतरी चुकलेला होता, आपल्यामध्ये अवगुण भरलेले आहेत, हिंसेचे, चोरीचे, व्याभिचाराचे, खोटं बोलण्याचे, लबाडीचे, ठकवण्याचे, फसवण्याचे, दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करण्याचे, भांडण करण्याचे, वाद करण्याचे, शिवीगाळ करण्याचे, ऍटिट्यूड मध्ये राहण्याचे, अहंकाराचे, ईर्ष्येचे आपल्यात अवगुण भरलेले आहे. परंतु हा मार्ग बरोबर नाहीये. भगवंताने विनम्रतेला महत्व दिलं, भगवंताने प्रेमाला, करुणेला, दयेला महत्व दिलेलं आहे. आपण बदललो पाहिजे असं त्यांना वाटते मनातल्या मनात, आणि लोक बदलतात बघा. आता लोक सांगतात बघा, प्रवचन ऐकतात ना लोक, भरपूर लोक. आता तुमच्यातले, आता तिथे आतमध्ये होतो आम्ही, तर भंतेजी आम्ही प्रवचन ऐकतो, आम्ही प्रवचन ऐकतो, लोक सांगत राहतात, तर लोकांना खुशी होते बघा. ही श्रद्धा निर्माण व्हावी लागते बघा. श्रद्धा निर्माण झाल्याशिवाय धम्माचं आचरण कोणीही करू शकत नाही. श्रद्धा हा बेस आहे, पाया आहे म्हणाले भगवान बुद्ध. श्रद्धा हा दागिना आहे म्हणाले. तीच व्यक्ती धम्माचं आचरण करू शकते की ज्यांच्यामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा असेल. तुम्ही अंगुलीमालाचं, अम्रपालीचं, पटाचार्यचं, सुजाताचं, किसा गौतमीचं, राजा बिंबिसाराचं, अजात शत्रूचं, किंवा अजून कुणाचंही उदाहरण घ्या. श्रद्धा निर्माण झाल्याशिवाय कोणीच धम्माच्या मार्गामध्ये पहिलं एकही पाऊल टाकू शकत नाही. अंगुलीमाल डाकू होता, 999 खून करणारा होता की नाही. पटाचाराचे दोन्ही मुलं मृत्युमुखी पडले, तिचा पती मृत्युमुखी पडतो, तिची आई, तिचे भाऊ मृत्युमुखी पडतात, परंतु ती पटाचारा भगवंताच्या संपर्कात येते, आणि तिला बुद्ध धम्म संघाप्रती श्रद्धा निर्माण होते, आणि ती आपलं सर्व दुःख हरवते, आणि एकदम आनंदमय जीवनाचा ती आनंद घेते, अर्हत्वापर्यंत ती पोहोचते. आणि म्हणून बघा, हे दुसरी जी आहे रेष, ती जमिनीवर ओढलेल्या रेषेसारखा स्वभाव असतो. म्हणजे भूतकाळापासून आतापर्यंत नको त्या स्वभावामध्ये लोक असतात, परंतु आता मात्र त्यांना क्लिक होते, त्यांना फील होते, आणि ते लोक बदलतात. आता असे लोक, कोणती उपमा दिली त्यांना? जमिनीवर ओढलेल्या रेषेसारखी तुम्ही असे असावं म्हणजे झालं बा. हे फार चांगलं आहे, जमेची बाजू आहे यामध्ये. आणि तिसरा आणि लास्ट भगवंताने सांगितलेलं आहे की तिसरा एक स्वभाव असतो इथे मनुष्यांचा, तो सर्वसामान्यांचा नसतो. तो स्वभाव असतो पाण्यावर ओढलेल्या रेषेसारखा. कशासारखा? पाण्यावर. तुम्ही जर कधी बालपणामध्ये, आता तर करत नसाल तसं,
आम्ही गावात जन्मलो होतो म्हणून आम्हाला माहिती आहे. पाण्यामध्ये आम्ही कधी कधी अशी काठी मारायचो बघा, तुम्ही कधी पाहिलं असेल. अशी लाकडी वगैरे जर मारली ना तर काही क्षणासाठी फक्त पाणी असं बाजूला झाल्यासारखं वाटते, पण लगे पुढल्याच क्षणाला ते जैसे थे होते बघा. दगड वगैरे जरी पाण्यामध्ये मारला, तुम्ही कधी मारत असाल, आम्ही लहानपणी असा दगड मारायचो एकदम असं त्या पाण्याच्या लेवल नुसार, तर तो 7-8 ठिकाणी जंप होऊन होऊन लागायचा. त्याची एक कला आहे बघा, की लहानपणी आम्हाला जमायचं असं. म्हणजे स्थिर पाणी आहे, असं एखादा दगड घ्यायचा आणि असं खालून त्याला मारायचं, तर काही दगड डायरेक्ट एकाच याच्यात खाली जातात पाण्यामध्ये. पण जर ती कला अवगत असेल, म्हणजे ते जर जमत असेल ज्यांना प्रॅक्टिसने, तर एक दगड 1 2 3 म्हणजे पाण्याला लागून पुन्हा वर, पुन्हा खाली, पुन्हा वर, असं करत करत येतो. मी हे सांगतो यासाठी की या पाण्यासारख्या स्वभावाले सुद्धा या जगामध्ये लोक असतात, की जसं त्या काठी जर मारली पाण्यावरती तर लगेच ते जसे ते होते. म्हणून या जगात असा एक वर्ग असतो ज्यांना श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत्वापर्यंत पोहोचलेले असतात. आणि त्यांच्या वाट्याला ना सुखाचा काही विषय असतो, ना सुख, ना दुःख, ना यश, ना अपयश, ना लाभ, ना हानी, ना निंदा, ना प्रशंसा, या 8ही लोक धर्माचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. असा वर्ग जो असतो तो अर्हत्वापर्यंत पोहोचलेला असतो. म्हणजे जे अर्हत असतात ना, ज्यांनी जिवंतपणात निर्वाणाला प्राप्त केलाय, तर त्यांच्यावर इथे सुखाचा, दुःखाचा, यशाचा, अपयशाचा, लाभाचा, हानीचा, निंदेचा आणि प्रशंसेचा काळी मात्र फरक पडत नाही. आपल्याला बघा, कोणी जर असं काही बोललं, आता इथं बसले तुम्ही, समजा तुम्हाला म्हटलं उठा, इथं कुठं बसता, कार्यक्रम किती चांगला होऊ द्या, समजा कोणी असं म्हटलं इथं कुठं बसता, मला खुर्ची द्या, उठा तुम्ही. जेवण खावण बंगला कार्यक्रम फार चांगला झाला आणि यांना कोणी नंतर विचारलं, बा कसा झाला कार्यक्रम, कशाचं काय आलं, माझा अपमान केला म्हणते तिथे. बघा, म्हणजे हे असं होतेच बघा, कोणत्याही बाबतीमध्ये, उठवण्याच्याच बाबतीमध्ये नाही, इव्हन जेवणाच्या बाबतीत. आता ते यांनी लय भारी जेवण तयारच आहे बघा. जर जेवणही केलंय आपण, त्या कार्यक्रमाला बोलावलोय, आलोय आपण, पण जेवण करता करता समजा इन केस इथं तर लय चवदार जेवण आहे, पण जेवणामध्ये आपल्या जिभेच्या उलट काहीतरी आपल्याला खायला भेटलाय, म्हणजे कमी जास्त टेस्टच्या बाबतीमध्ये, तर सगळा कार्यक्रम जरी चांगला झाला आणि कोणी विचारलं कसा झाला कार्यक्रम, आवती घरबीर तर चांगलं बनवलं म्हणते, म्हणजे ते एकदम नॉर्मल मध्ये घेते, घरबीर चांगलं होतं, भंतीजी आले म्हणजे भंतीने प्रवचनही चांगलं दिलं, बाकी सगळं व्यवस्थित होतं. म्हणजे फार मोठा बाप्पा काय डेकोरेशन, काय कूलर, आणि हे भंतीजीसाठी लय विषय बनवलं होतं म्हणते. जेवण काय खरं आहे का हो, म्हणते त्या भाजीमध्ये मीठच कमी होतं ना, आमच्यापर्यंत तर आलंच नाही. हा मानवी स्वभाव आहे बघा, कुणाचाही असो, हा मानवी स्वभाव आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं, आपल्या स्वभावाला आपल्याला बदलता आलं पाहिजे, आपण परिवर्तनवादी असलो पाहिजे, कर्मावरती आपला विश्वास असायला पाहिजे, त्यासाठी बुद्ध धम्म संघावर आपली श्रद्धा असायला पाहिजे. विशेषत्वाने एखादं घर बंगला असेल तर मानवाच्या 3 मूलभूत गरजा सांगितलेल्या आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा. जशी पक्ष्यांना, प्राण्यांना घरट्याची, घराची आवश्यकता भासली, तशी भासते, तशी माणसांना सुद्धा प्राचीन काळामध्ये घरट्याची अपेक्षा भासली. आणि त्यामुळे माणसाने त्या काळामध्ये झाडाच्या खाली माणसं राहायची बघा. त्यानंतर पर्णकुट्या आल्या, म्हणजे पानांची घरं आले. नंतर पाचटीची, ऊस असतो गन्ना, त्याची पाचटीची पण घरं असतात. तुराट्या वगैरे काय म्हणतात, कपासी वगैरे, त्याचे पण घरं असतात. नंतर मग टीन आलं, विटा आल्या, आणि आता तर विचारूच नका बापा, आम्ही हा बंगला पाहला तर पाहतच राहिलो, तुम्ही पाहत जाऊ नका. कोण म्हणते बा हा डांगे परिवाराचा बंगला आहे, हे लयच भारी बंगला बनवला बघा. याच्यासाठी पण पुण्यच लागते, तुमच्या माहितीसाठी सांगतो. पण भगवान बुद्धांनी सांगितलं की घर वगैरे सगळं व्यवस्थित असायलाच पाहिजे, परंतु त्या घरात राहणारी माणसंही व्यवस्थित असायला पाहिजे बघा. कोणत्या घरात सुख शांती नांदते? ज्या घरामधली लोक एकमेकांशी प्रेमाने, आपुलकीने, आदराने वागत असतील, ज्या घरामध्ये माता पित्याची सेवा होत असेल, ज्या घरामधले पती पत्नी एकमेकांच्या कर्तव्यांचं पालन करत असतील, त्याच घरामध्ये सुख शांती नांदते. तुम्हाला ऐकायला वेगळं वाटेल, पण भगवंताचंच वचन आहे. भगवान म्हणाले, हे घर वगैरे किंवा जे उपभोग घेण्याच्या वस्तू असतात, ज्यांना सुविधा म्हणतो आपण, त्या सुविधा तर गरजा असतात, बरोबर आहे, परंतु घरात राहणारी माणसं जर व्यवस्थित असतील तर ते घर छोटं असेल, मोठं असेल, त्या घरात सुख शांती नांदते. परंतु घर मोठं जरी असेल, पण इन केस त्या घरातली राहणारी माणसं, विशेषत्वाने पती पत्नी किंवा मुलं वगैरे जे असतील, त्यांच्यामध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा नसेल, त्यांच्यामध्ये दानता नसेल, शीलपालन नसेल, ध्यानाचा भाव नसेल, आदर भाव नसेल, तर घर कितीही मोठं किंवा काहीही असेल, कोणीही कोणत्याही जाती धर्माचे लोक असतील, तर त्यांच्या घरामध्ये सुख शांती नांदत नाही बघा. काही काही घरांमध्ये
जातो आम्ही आता लहानपणापासून भंतेजी आहोत, तर किती गृहप्रवेश केले असतील ते जर नोट डाऊन केले असते तर बापा काही हजाराच्या वर गेले असते. पण काही ठिकाणी आम्ही भोजनाला वगैरे प्रोग्रामला जातो, काही घरात प्रसन्न वातावरण असते बघा. तुम्हाला खरं सांगतो, हे फिलिंग प्रत्येकाला होत नाही, ते पण सांगतो तुम्हाला. काही घरामध्ये प्रसन्न वातावरण असते बघा, आणि काही घरामध्ये गेल्यानंतर एकदम असं वाटतं की इथून लवकर निघून गेलो पाहिजे. त्याला कारण आहेत. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी असते, हे तुम्हाला ठाऊक आहे. सकारात्मकता आणि नकारात्मकता असते, आणि ही तयार होते त्या घरातल्या लोकांच्या स्वभावानुसार. कशानुसार? त्याच्यासाठी कोणतं इंजेक्शन, गोळ्या, औषध वगैरे काही नाहीये. सकारात्मकता आणि नकारात्मकता मनुष्याच्या स्वभावातून निर्माण होते. आणि मग आपल्या घरात आपण वावरत असताना तिथे थोड्या वेळासाठी मेडिटेशन करतो का, थोड्या वेळासाठी सील पालन करतो का, पंचशील पालन होते का आपल्या घरामधून, किंवा आठवड्यातून एक दिवस उपवासाचं पालन होते का आपल्या घरामधून, आपल्या घरातल्या आई वडील सासू सासऱ्यांचं आपण योग्य प्रामाणिकपणे आदरयुक्त आपण सेवा करतो का, बुद्ध बाबासाहेबांच्या मार्गावरती आपण प्रामाणिक श्रद्धा ठेवतो का, ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. आणि त्यामुळे ज्या घरामध्ये अशा स्वभावाची लोक असतात त्या घरामध्ये बघा सुख शांती नांदते, म्हणजे नांदते. हे भगवंताचं वचन आहे. भगवंताच्या काळात बघा नकुल माता आणि नकुल पिता हे एक जोडपं होतं बघा. तुम्ही ऐकलं असेल आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनल वरती. नकुल माता आणि नकुल पिता, त्याची स्टोरी ऐका तुम्ही. भगवंताने विशेषत्वाने त्यांचं गौरव केलेला आहे बघा. भगवंताला ती आई म्हणते नकुल माता की तुम्ही माझ्या मुलासारखे आहात असं मला फील होते. म्हणजे माझ्या मनात असा भाव ऑटोमॅटिकली येतो तुम्हाला पाहिल्यानंतर की हे भगवान की तुम्ही माझे पुत्र आहात. आणि भगवंताने ती स्टोरी सांगितलेली आहे मग अगोदरची. तर ते नकुल माता आणि नकुल पिता समान गुणवाले होते. काय विशेषता होती त्यांची? समान गुणवाले. गुण म्हणजे समान स्वभाववाले. आता पाहतो काही ठिकाणी एकाचा स्वभाव ट्रॅक्टरच्या चाकासारखा आणि दुसऱ्याचा रिक्षाच्या चाकासारखा. एक वळते दुसरीकडे, दुसरं वळते तिसरीकडे, आणि मग ते विचारूच नका बाबा, काहीच खरं नाही. आणि मग पोट करत राहते, हे तुमच्यामुळेच झालं म्हणते असं, तुमच्यामुळेच झालं म्हणते असं, तुमच्यामुळेच झालं असं, म्हणू भांडण वादन तंटान. त्याचा दुष्परिणाम पोरांवरती, त्याचा दुष्परिणाम सगळ्यांवरती होतो बघा. आणि घर बेचिराख होते बघा. त्या घरामध्ये सुख शांती नांदत नाही. आम्ही दृष्टांतामधून नेहमी सांगत असतो बघा. लांड्याची आणि भांड्याचा दृष्टांत तुम्ही ऐकला असेल तर. शेवटचा पॉईंट सांगतो तुम्हाला, मी तुमचा अधिक वेळ घेणार नाही, कारण हे याला साजेस आहे म्हणून तुम्हाला दृष्टांत सांगतो. कारण वादविवाद जर होत असतील तर ते घरामध्ये सुख शांती नांदत नाही. तर याला कारणीभूत असतात बघा घरातले जे विशेष म्हणजे पती पत्नी जे असतात, घरातलं वातावरण बदलवण्यासाठी ते कारणीभूत असतात. हे दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे की एक शेतकरी परिवार होता, दोघे पती पत्नी होते. त्यांच्याकडे एक बैलजोडी होती, शेत होतं त्यांच्याकडे, पावसाळ्याचे दिवस होते. शेतात गेले बा, संध्याकाळी घरी परत यायचंय, तर घरी परत यायचं तर निघाले घरी परत येण्यासाठी. नेमकं ती नदी ओलांडायची होती. त्या नदीच्या जवळ आले किनाऱ्यावरती, तर नदीला पूर आला होता. तर छाती एवढं पाणी होतं, ते भरभरून वाहत होती नदी. आता माणसाला पोहता येत होतं, त्या बाईला पोहता येत नव्हतं. आणि मग त्यांच्याकडे जे बैलजोडी होती, एक बैल होता लांडा म्हणजे त्याची शेपटी कट झालेली होती, आणि दुसरा बैल होता त्याचा रंग पांढरा होता, तर त्याला पांढरा, आणि दुसरा एक शेपटी कटलेली त्याला लांडा. तर मग त्या महिलेचा जो स्वभाव आहे, आता समजा एक फक्त उदाहरण घ्या की इथं महिला पण ठेवू शकता आणि पुरुषालाही ठेवू शकता, असं काही नाही का महिलेला म्हणत आहे. कारण घरामधलं जे गणित किंवा घडी जी विस्कटते ती काही स्त्रीमुळेच विस्कटते असं नाही आहे. काही घरांमध्ये पुरुषांमुळे पण घडी विस्कटते, आणि काही घरांमध्ये स्त्रियांमुळे सुद्धा घडी विस्कटते. काही घरांमध्ये मुलींमुळे, काही घरांमध्ये मुलांमुळे, काही घरामध्ये पत्नीमुळे, सासूमुळे, सासऱ्यामुळे. कोण दोषी कोण्या घरात असेल हे काही सांगता येत नाही. आणि म्हणून घराची घडी विस्कटण्यासाठी कोणीही कारणीभूत ठरू शकते. आणि म्हणून मग ती जी महिला होती, ती पती पत्नी होती ना, ती जी महिला होती त्या महिलेचा स्वभाव होता उलटा समजते तुम्हाला. कर म्हटलं की करत नाही, झोप म्हटलं की झोपत नाही, उठ म्हटलं की उठत नाही, पुरणपोळी कर म्हटलं की चटणी भाकर करते, चटणी भाकर कर म्हटलं की पुरणपोळी करते. मग समजा असा स्वभाव म्हणजे तुमचा नाही बाबा, तुम्ही लय चांगले. तर मग झालं असं की नदी क्रॉस करायची होती, सायंकाळ होत होती, अंधार होत होता, आणि त्या दोघांवर बायकोचं प्रेम होतं एकमेकांवरती. परंतु ह्याला माहित होता की बायकोचा स्वभाव उलटा आहे, पण नेमकं आता ते तिथं विसरला तो. तर ते म्हणे बा आपल्याला नदी क्रॉस करायची आहे, अंधार पडते, घरी जायचंय, आपला जो बांडा बैल आहे त्याची पूर्ण शेपटी आहे, बैलाला पोहता येते, तर तू महिला आहे तर तू त्याच्या शेपटीला पकड, मी त्या लांडा बैलाच्या शेपटीला पकडतो, आणि आपण नदी पार करून घरी जाऊ. हे तिथं त्याच्याकडे डोळे वाचून पाहते.
तुम्ही मला असं समजता का, मला कमजोर समजता का, तुम्हाला काय समजते, मी एवढा वर्ष झाला संसार करते ना, असं तसं, माझ्यामुळंच घर आहे, माझ्यामुळंच लेकरं, हे ते तिथं भांडण सुरू केलं बा. कोणाचं कुठे भांडण होईल सांगता येत नाही. त्या दिवशी एका बड्डे मध्ये गेलो बापा, नवरा बायको लय नटून तटून आले ना, असं भांडण तारा पचका केला बघा स्वतः त्यांनी एकमेकांचा. लय म्हणजे भयंकर भांडण. कोणता राग होता आणि कोणती गाठ बांधून ठेवली होती काय माहिती, पण ते कुठं बॉम्ब फुटेल का रागाचा द्वेषाचा अहंकाराचा काही सांगता येते. काय झालं होतं काय माहित, त्याचा पिन ड्रॉप सायलेंट पाऊल होता हो. ते बसले होते असे खुर्चीवर जवळ जवळ. असं काय झालं की ते लय जोरजोरात मग तुला हसन तसन काय 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 तुम्हाला माहित आहे त्याचा अनुभव काय जे असेल ते. तर मग हे बाईनं भांडण सुरू केलं. मला असं समजता, तुम्ही काय समजता, मी लांड्याच्या शेपटीला पकडू का, मला वाटेल त्याच्या शेपटीला पकडते, मी लांड्याच्या शेपटीला पकड, तुम्हाला काय करायचं करा, नाही तुमचंच ऐकत बसू का वगैरे. आणि ते पकडलं बा लांड्याच्या शेपटीला. शेपटी बैलाची एवढीच होती, भांड्या बैला शेपटी लांब होती. आता हे पकडली गेले नदीच्या मधोमध. नदीमध्ये धार असते, पाण्याची धार असते, मधोमध धार सेंटरला. हे धारेत गेल्यानंतर यानं शांत बसा मुक बसावा नाही, त्याचं प्रेम उफाळली. लयच काळजी बा. हे त्या मधोमध नदीच्या गेल्यावर त्या बायकोला म्हणे बा, धरली तर धरली म्हणे बा लांड्या बैलाची शेपटी, पक्की तरी धर. हिनं तिथं वळून पाहिलं त्याच्याकडे. मला काय कमी समजता का, तुम्ही असंच बोलत राहा म्हणे माझ्यासोबत कधी पण, मी काय कमजोर आहे का, असं आहे का तसं का, तुमचंच ऐकत राहू का म्हणे. धरेल तर धरेल, नाही तर सोडून देईल म्हणे. दिली. आता पूर होता नदीला, बाई गेली वाहत बा. आता बाई तिकडे नदी वाहत होती, वाहत गेली खाली. हे बाहेर पडलं आणि बाहेर पडल्यावर आता इकडे नदी वाहत होती, हे उलट्या दिशेला गेलं हे शोधण्यासाठी. वरती एक शेतकरी होता बा. त्या वरच्या शेतकऱ्याला म्हणे बा, माझे घरची घरवाली म्हणे पुरात वाहून गेली म्हणे. ते म्हणे कुठून वाहून गेली, ते म्हणे ते तिथं वडाचं झाड दिसते का नाही तिथून वाहून गेली. तर ते शेतकरी म्हणे वाहून गेली तर खाली गेली असेल, इकडे कशाला आली असेल, इकडं कुठं शोधतं म्हणे. तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का म्हणे. ते म्हणे माझ्या डोक्यावर परिणाम झाला नाही म्हणे बा, तुम्हाला काय सांगू, माझ्या बायकोचं डोकं उलट होतं म्हणे बा. तर म्हणून मला वाटलं बा, तर वाहून गेली असेल तर तिकडे नसेल गेली, वरती आली असेल स्वभावानुसार, म्हणून इकडे आलो म्हणे. तर मी हे यासाठी सांगतो दृष्टांत नेहमी बघा, त्या महिलेच्या ठिकाणी तुम्ही पुरुषाला ठेवू शकता, असा काही विषय नाही, म्हणजे तुम्हाला दोष देत नाही बा. विशेष म्हणजे अनेक कार्यक्रमामध्ये माझ्या माता भगिनी फार चांगल्या जास्त संख्येने येतात. त्या धार्मिक श्रद्धावान, लीनता, विनम्रता त्यांच्यामध्ये असते. आणि त्यामुळे हा दृष्टांत सांगितला की घराघरामध्ये बघा वाद विवाद तंटे होत राहतात, परंतु एकमेकांचं ऐकलं नाही किंवा एकमेकांच्या मनाच्या विरोधात वागणे, या सगळ्या गोष्टींमुळे वातावरण घरातलं बदलते. आणि त्यामुळे आपण अशा प्रकारच्या स्वभावाचे असाल तर निश्चितच तो स्वभाव आपण टाकून दिला पाहिजे, काढून टाकला पाहिजे आणि स्वतःला निर्मळ मनवालं बनवलं पाहिजे. संसार जर व्यवस्थितपणे सोन्याचा बनवायचा असेल तर सर्वात मोठा सद्गुण असायला पाहिजे संसार करणाऱ्यांमध्ये, तो म्हणजे मनाचा मोठेपणा आणि समजूतदारपणा आणि विश्वास. ह्या गोष्टी संसारात जर असतील तरच संसाराची गाडी पुढे आणि पुढे जाऊ शकते, सोन्याचा संसार होऊ शकतो. अन्यथा बाकी कुठल्याही गोष्टीमुळे सोन्याचा संसार होऊ शकत नाही. आणि त्यामुळे डांगे परिवाराने, ताकचांडे परिवाराने आम्हाला इथे अनेक वेळा विनंती करू त्यांना तारीख देत आजची तारीख त्यांना भेटली आहे आणि सायंकाळची वेळ त्यांना दिली. प्रसन्न चित्ताने बघा सर्व परिवार, अभिजित असेल, प्रीती असेल, शुभम असेल, त्यांचा संपूर्ण परिवार, आई बाबा हे अत्यंत श्रद्धापूर्वक त्यांची मनोमन इच्छा होती, त्यांची मनोमन इच्छा होती का भंतेजी, करुणानंद भंतेजी आमच्याकडे आले पाहिजे आणि त्यांच्याकडूनच गृहप्रवेश करायचा. मी म्हटलं बा कोणत्याही भंतेजींना बोलवा, आम्हीच काय लाडाचे आहे का बा. पण ते आता श्रद्धा असते पहा. भगवंताने हे पण सांगितलं, भगवंताच्या काळातही अशा घटना घडत होत्या. कारण कोणाला कोण लाईक करेल, कोणाला कोण आवडेल हे पूर्वकर्मावरच अवलंबून असते बघा. मी एक सुद्धा शिकवलं, भगवान आपले राजगृहाला होते तेव्हा काही भिक्षू असे एकमेकांसोबत राहत होते. भगवंतानं त्यांची विभागना करून आनंद भंतेजींना उपदेश करताना सांगितलं की त्या देवदत्ताबरोबर राहणारे जे भिक्षू आहेत त्यांचे गुण धर्म जे आहेत तत्सम गुणधर्मवाले आहेत. जसं लोहचुंबकाला किंवा लोखंडालाच चिपकते, तसं आपण सुद्धा मनुष्य असून देखील आपल्याला सगळेच लोक आवडत नसतात आणि आपणही सगळ्यांना आवडत नसतो. ते आम्ही असो का तुम्ही असो, आवडतो का आपण सगळ्यांना? आवडतो का? काय मुकेच बसतात बा.
खरंच सांगतो तुम्हाला मी, तुम्ही कोणीही असो, आपण सगळ्यांना आवडत नसतो आणि सगळे लोक सुद्धा आपल्याला आवडत नसतात. काही काही लोक आपल्याला आवडतात आणि काही काही लोक बिलकुल आवडत नाही. तसं आपल्या बरोबर घडते. आपल्याला लाईक करणारे काही काही असतात आणि काही काही आपण चांगले जरी असलो तरी डिसलाईक करतात. काय करावं म्हणतात त्यांचं. आणि त्यामुळे यांना मी म्हटलं बा दुसऱ्या भंतेजींना बोलवा, त्यांच्याकडून करून घ्या. पण हे म्हणे नाही भंतेजी म्हणे आमची श्रद्धा आहे आणि तुम्हीच पाहिजे वगैरे वगैरे. तर आम्ही आलो बा. आता तुमची इच्छा पूर्ण झाली. प्रसन्न चित्ताने तुम्ही ऐकत आहात. तर खालून आई म्हणते पाय गाणं म्हणा जाता जाता. तर गाण्यानं शेवट करतो. ओके. हे जे काही आहे बाबासाहेबांच्या मुळे आहे. काल झोपड्या होत्या, आज महल तयार झाले. त्या बाबासाहेबांच्या उपकारांमध्ये आपण राहिलो पाहिजे. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यांनी जो बुद्धाचा धम्म आपल्याला दिला, प्रामाणिकपणे त्या बुद्धाच्या धम्माचं आपण आचरण करू शकलो पाहिजे. दान, पुण्य, शील पालन आणि ध्यान हे धम्माचं आचरण आहे आणि ते सदोदित करत राहा. घरामध्ये ध्यान